EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे धुळ्यात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी पेन्शनधारकांनी आज धुळ्यात एकत्र येत आंदोलन करीत लक्ष वेधले। क्युमाइन क्लब समोर सदर हे आंदोलन करण्यात आले। तर या निवेदनात म्हटले आहे की 7,500 रुपये किमान पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा। पेन्शन पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी। माननीय उच्च न्यायालयाने 4/11/2022 रोजी दिलेल्या निकालानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना विना भेदभाव उच्च पेन्शन हायर पेन्शन 4 लाभ मिळावा। पेन्शन योजना सुरू असताना अज्ञानवश जे सदस्य पेन्शन योजनेचे सदस्य होऊ शकले नाहीत त्यांना देखील सामाजिक सुरक्षा म्हणून ₹5,000 पेन्शन मिळावी अशा प्रमुख मागण्या घेत आंदोलन करण्यात आले। तसेच सरकारकडील EPO पेन्शन फंडाची आजची स्थिती एकूण 9 लाख कोटी, त्यावर दरवर्षी मिळणारे 70,000 कोटी, पेन्शन पोटी होणारा खर्च ₹14,000 कोटी आहे। तर उर्वरित व्याजाच्या रकमेतून आमचा पेन्शन प्रश्न सुटू शकतो हे देखील कमांडर अशोक राऊत यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने समजावून सांगितले। तेव्हा आता देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आमचा जीवन मरणाचा प्रश्न सोडवावा यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष देवीसिंग अण्णा जाधव, DY सोनवणे, तुकाराम आप्पा मिस्त्री, JR सुरेशी, संजय पाटील, NG राजपूत, अनिल भांबरे, ND पाटील, नथू तात्या मराठे, ज्ञानेश्वर बदाने, RV धनगर, दिलीप गुरव आदी सर्व पदाधिकारी पेन्शनर्स या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने देशभरामध्ये आजचा दिवस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा आहे। गेल्या जुलै महिन्यापासून म्हणजे 2024ला नवीन संसद अस्तित्वात आल्यानंतर असंख्य खासदारांशी आम्ही प्रयत्न केलेला आहे, त्यांचे संपर्क केलेला आहे, काहींनी खुला पाठिंबा देखील दिलेला आहे। सरकारकडे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कमांडर साहेब यांच्या असंख्य बैठका झाल्यात। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनवर आमच्या 7,500 ची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा आहे असं सगळं समजावून सांगितलं। परंतु हायर पेन्शन आणि मिनिमम पेन्शन या 2 मुद्द्यामध्ये सरकार वेळ काढून धोरण करते आणि या गरीब पेन्शनर्सना पेन्शनची मंजुरी अद्यापपर्यंत मिळत नाही आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन पाठवणार आहोत। आमची मागणी काय? आमची मागणी आहे की ₹7,500 पेन्शन आणि त्याला महागाई भत्ता मिळावा। दोघं पेन्शनर